नमस्कार. आज आपण डिस्कस करूया पेनलेस लेबर किंवा लेबर अॅनल्जेसिया. सगळ्या ज्या वुड बी मदर्स असतात त्यांची सगळ्यांची अपेक्षा असते की आपल्याला नॅचरल बर्थ व्हावं, नॉर्मल डिलिव्हरी व्हावी. पण नॉर्मल डिलिव्हरीच्या कळा सहन करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. याच्यामुळे मेडिकल मेथडमध्ये आपल्याकडे एक लेबर पेन रिलीफसाठी एपिड्युरल अॅनल्जेसिया, लेबर अॅनल्जेसिया ही एक ऑप्शन आपल्यासाठी अवेलेबल असतं. तर याच्यात काय होतं नेमकं? लेबर अॅनल्जेसिया म्हणजे आपलं जे पाठीतले नर्व्स असतात तिथे एक बारीक इंजेक्शन दिलं जातं, ज्याच्यानी ज्या कळा आहेत त्या नॅचरली जशा चालू राहतात पण त्या आपल्याला परसिव्ह होत नाही, त्या आपल्याला कळत नाही. आणि लेबर अँड डिलिव्हरी हा आपला एक्सपिरियन्स हा भरपूर सुधरू शकतो. त्याच्यामुळे बरेचदा असं होतं की आई मदर जी आहे ती कळांमध्ये इतकी त्रासलेली असते की आता माझ्या कळा संपवा, आता माझं सिझर करून टाका, अशी एक मागणी आमच्याकडे येते. तेव्हा आम्ही सजेस्ट करतो की एपिड्युरल अॅनल्जेसिया म्हणजे याच्यामुळे काय होतं की सिझेरियन टळतं पण नॉर्मल डिलिव्हरी ही होते. एपिड्युरल अॅनल्जेसिया हा कोणत्याही स्टेजवर आपल्याला घेता येत नाही, सुरुवातीपासून घेता येत नाही. जेव्हा लेबर पेन्स व्यवस्थित सुरू झाले असतील आणि गर्भपिशवीचं तोंड म्हणजे सर्वायकल डायलेटेशन हे कमीत कमी 3 to 4 सेंटीमीटर झालं असेल तेव्हा घेतलं तर आयडियल टाइम असतो जो आपल्याला लेबर अॅनल्जेसियासाठी. दुसरी गोष्ट जी आपल्याला समजायची गरज आहे की लेबर अॅनल्जेसिया एपिड्युरलमुळे काही आपलं लेबरचा प्रोग्रेस हा अफेक्ट होत नाही. इट इज ओनली अ मेथड ऑफ पेन रिलीफ. तर याच्यामुळे आपलं सिझर होऊन जाईल असा विचार करणं खरं तर चुकीचं आहे. पण टायमिंग ऑफ एपिड्युरल इज इम्पॉर्टंट. कम्प्लिटली जे लेबर पेन्स बंद होतात असंही होत नाही. लेबर पेन्स जे आहेत ते काही प्रमाणात जाणवतात पण त्याची सिव्हिरिटी नक्की कमी होते. तर लेबर अॅनल्जेसिया ही एक मेथड सगळ्यांनी वापरून बघावी आणि नक्कीच आम्ही सजेस्ट करतो ज्यांची फर्स्ट डिलिव्हरी आहे, ज्यांचं लेबर आपण एक्सपेक्ट करतो की प्रोलॉंग्ड आहे, त्यांनी लेबर अॅनल्जेसिया एपिड्युरल घेऊन आपलं त्रास हा नक्कीच कमी करावा.